डब्यात तुला साखर लागते गोड, इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, पण भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, जेव्हा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी नवाली, जेव्हा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी नवाली, कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी, या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी, गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. धन्यवाद सर. आदरणीय सरांसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. यानंतर कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन झाल्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाचा या ठिकाणी शेवट होईल. आणि सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांची नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. नाश्ता केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी श्यामसुंदर नीरज सर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून जिजाऊ ज्ञानतीर्थ संस्था आणि संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन हे नाममात्र होते. साहेबावर प्रेम करणारे आपल्यासारखे स्नेहीजन, आपल्या सर्वांची इच्छा होती की आदरणीय ओमप्रकाश यादव साहेब आणि नानाभाऊ कदम साहेब यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये गौरवशाली काम केलं आहे, तर त्यांचा गौरव या मातीमध्ये व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा होती. आणि त्या विनंतीस मान देऊन आदरणीय ओमप्रकाश यादव साहेब आणि नानाभाऊ कदम साहेब यांनी आपल्या सगळ्यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी सत्कार स्वीकारला. खरं तर त्यांचं काम एवढं मोठं आहे की जशी एखादी आई आपल्या लढीवाळ लेकरावर प्रेम करते आणि त्या लेकरानं मोठं व्हावं आणि मोठं होऊन आपल्या आईचे पांग फेडावं, एवढं आई लेकरांचं म्हणजे प्रेम होतं, तेवढं प्रेम यांनी आपल्या जिल्ह्याच्या मातीवर माणसावर केलं. यांचं एवढं मोठं काम आहे. खरं तर त्यांनी आमच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारून आमच्या या छोटेखानी कार्यक्रमाला मोठं केलं. साहेब आपले सर्वांच्या वतीनं आमच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणीचे म्हणजे लाडके सुपुत्र, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी असणारे आदरणीय इंद्रजित भालेराव सर, त्याचबरोबर ग्रामविकासचं काम करणारे दळवी साहेब आणि त्याचबरोबर आपले बुटले सर, खानापूरकर सर यांच्यासारख्या ग्रामविकासचं काम करणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये खरं तर या मान्यवरांचा सत्कार व्हावा ही आमची सगळ्यांची म्हणजे इच्छा होती. आणि आपण आमच्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी येऊन आमच्या या सत्कारमूर्तीचा गौरव आपण केला, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं आपलेसुद्धा आदरपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आजच्या या जो कार्यक्रम झाला आदरणीय नितीनजी लोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या अनेकांनी काम केलं. खरं तर ही आपलीच माणसं आहेत आणि आपल्याच माणसाचा आपण आभार व्यक्त करायचे नसतात. यांनी स्वतःहून काम मागून घेतलं होतं, परंतु बरेच जण राहिले की सर म्हणजे म्हणत होते की आम्हाला काम द्या काहीतरी, त्यांना काम नाही भेटलं, म्हणून मी त्यांचे मात्र दिलगिरी व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला मी असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहावं अशी आपल्याला विनंती करतो. सिद्धेश्वर जाधव सर, सर्वांना विनंती आहे आपले मोबाईल आपण सायलेंट मोडवर ठेवावेत. जाधव सर.
धन्यवाद. यानंतर